वाटलं की कदाचित युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे आहात की काय? भाषेमध्ये धमकी दिलेली आहे. पानसरे अण्णांना देखील त्यामध्ये अश्लील बोललेले आहेत त्यांच्याबद्दल. काय आपली प्रतिक्रिया काय म्हणते? सर्वात आधी मी आमदार संजय गायकवाड ज्यांनी या पद्धतीची भाषा वापरलेली आहे आणि या पद्धतीची विधानं केलेली आहेत, धमक्या दिलेल्या आहेत, त्यांचा तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरिबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत, त्यांचं नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे कोणता वारसा त्यांचा पुढे नेत आहेत असा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि त्यामुळं मी याचा पुन्हा एकदा निषेध करते. कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक 80च्या दशकापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलं आहे. त्याच्या लाखो प्रती लोकांनी वाचलेल्या आहेत, अजून वाचतायत आणि वाटल्या जात आहेत. आणि त्यांनी जो विचार सांगितलेला आहे तो विचार मारता येत नाही. त्या विचारावर कोणताही प्रतिक्रिया, त्याला कोणतंही दुसरं तुल्यबल विचार नाही, म्हणून अशा पद्धतीचा विचार केला जातो असं मला वाटतं. त्यांनी स्वतः हे पुस्तक वाचलंय असं मला वाटत नाही. केवळ पुस्तकाचं टायटल, नाव बघून त्यांनी अशा पद्धतीची भाषा केलेली आहे. माझं आव्हान आहे की त्यांनी हे पुस्तक आधी वाचावं. त्याच्यात कोणते शिवाजी महाराज सांगितलेले आहेत हे बघावं आणि मग तपासून घ्यावं स्वतःचं विधान. पानसरे अण्णांच्या अशा पद्धतीने वारंवार काही वादग्रस्त विधान होताना पाहिल्यानंतर काय नेमकं तुमची भूमिका कशा सांगता? एकतर या पुस्तकाबद्दलचा, त्याच्या टायटलबद्दलचा आणि कॉम्रेड पानसरेबद्दलचा, पानसरे यांच्याबद्दलचा वाद काही नवा नाहीये. 80च्या दशकापासून या पुस्तकाच्या टायटलबद्दल, नावाबद्दल आक्षेप घेतले गेलेले आहेत. परंतु त्याला कॉम्रेड पानसरेंनी अत्यंत समर्पकपणे उत्तरं दिलेली आहेत. ती उत्तरं सगळ्यांना माहिती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना अनेक त्यावेळी सुद्धा धमक्या आल्या, पण त्यांनी कधी हे नाव मागं घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची भाषा केली जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण कसं करता येईल हे बघितलं जातं. त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि मला असं वाटतं की हा विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं जाईल. करत आहोत आम्ही सुद्धा. आणि असे लोक आहेत की जे कॉम्रेड पानसरेंच्या बद्दल अशा पद्धतीने बोलतायत, त्यांचा निषेध करणं आणि त्यांच्यावर खरं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा वकिलांचा सल्ला घेत आहोत. किती भाषांमध्ये हे पुस्तक आहे? हे अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे या पुस्तकाचा. कन्नड, बंगाली, तेलुगू, त्याच्यानंतर गुजराती, या हिंदी, इंग्रजी या सगळ्या भाषांमध्ये लाखो लोकांनी ही पुस्तकं वाचलेली आहेत. आणि मला असं वाटतं की त्याचं छोटं सोप्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यांचा विचार आणि त्यांची कृती त्याचं एक नवं आकलन देण्यामध्ये या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. आणि मला असं वाटतं की म्हणूनच कॉम्रेड पानसरेंना या पुस्तकाचं बद्दल अनेक लोक असं म्हणतात की त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे.